मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? घरात 5 माणसं असतात, पण मच्छर नेहमी ठराविक 2 जणांनाच चावतात, बाकीच्यांना स्पर्शही करत नाहीत. असं का बरं होतं? मच्छरांच्या डोळ्यात खरंच फेवरेट मेनू कार्ड असतं का? की आपल्या शरीरातून निघणाऱ्या एखाद्या गंधाला ते आपल्या जवळ येण्यासाठी ओळखतात? आज आपण उलगडणार आहोत तो प्रश्न. मच्छर नेमकं कोणाला आणि का चावतात? शेवटपर्यंत पहा, कारण शेवटपर्यंत ऐकलं तर पुढच्या वेळी मच्छर जवळ आलाच तरी तुम्हाला ओळखू शकाल की तो कोणाकडे वळणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप गंभीर सुद्धा आहे, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मच्छर जर तुम्हाला खूप जास्त चावत असतील तर ते तुमचा जीव सुद्धा नेऊ शकतं. लक्षात घ्या मित्रांनो, घरात तुम्ही 5 जण झोपले असताना पण सकाळी उठल्यावर पाहिलं तर तुमच्या हातावर लाल लाल सुजलेले डंख आहेत आणि तुमच्या शेजारी झोपलेला माणूस शांतपणे झोपला असतो. असं का होतं? मच्छर काही निवडक लोकांनाच का चावतात? आणि खरंच मच्छर आपल्यावर क्रश असतं का? किंवा आज आपण या प्रत्येक गोष्टी उलगडणार आहोत. या रहस्यमयी प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. मच्छर कोणाला आणि का चावतात? कॅमेरा मच्छरांच्या मायक्रोस्कोपिक दृष्टिकोनातून झूम करतो आणि तुम्हाला थक्क व्हाल जेव्हा हे खरे कारण ऐकाल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे लक्षात घ्या, मच्छर म्हणजे फक्त चावणारा कीटक एवढंच आपल्याला माहिती असतं, पण मच्छर हा जगातील सर्वात घातक जीव आहे, कारण त्याला चावण्यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, पिवळ्या तापामुळे होत असतो. पण मजेशीर गोष्ट काय आहे माहिती आहे का? सगळे मच्छर आपल्याला चावत नाही, फक्त मादी मच्छर चावते. नर मच्छर साधं फुलांचा रस पितात. मादी मच्छरांना आपल्या अंड्यांना वाढवण्यासाठी प्रथिनांची प्रोटीनची गरज असते आणि ते प्रथिने मिळवण्यासाठी ते आपल्या रक्ताला डसतात आणि रक्त पितात. म्हणून मादी मच्छर रात्रीच्या शांत वातावरणात आपला शिकार शोधत असते. मच्छर आपल्याला शोधतात कसे ते आहे का? आपल्याला जेव्हा वाटतं की मच्छर अंधारात सुद्धा सरळ आपल्या कानावर येतात, पण खरं तर माहिती आहे का, एक गोष्ट म्हणजे त्यांची सेन्सर पॉवर असते ती खूप जास्त जबरदस्त असते. कार्बन डायऑक्साईड CO2 आपला श्वास घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. मच्छरांना हा वास 30 मीटर अंतरावरूनही कळतो. ज्याचा श्वास जोरात चालतो त्याच्याकडे ते जास्त आकर्षित होतात. म्हणजे धावपळ करणारे, जास्त श्वास घेणारे, मुलं किंवा गर्भवती स्त्रिया हे त्यांचे टार्गेट असतात. आपल्या घामातून काही खास केमिकल बाहेर पडतात, जसं की लॅक्टिक ऍसिड. ज्याच्या शरीराला लॅक्टिक ऍसिड जे असतं त्यांना मच्छर पटकन शोधत असतात. मच्छरांना उबदार ठिकाण बसायला आवडतं. शरीराचं गरम तापमान थोडं जरी जास्त असेल तरी मच्छर तिकडे आकर्षित होतात. आता यामध्ये एक सर्वात चांगली गोष्ट आहे की तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही. होय मित्रांनो, कपड्याचा रंग सुद्धा मॅटर करतो. हे ऐकून धक्का बसेल, पण खरंच मच्छरांना काळा, निळा आणि गडद रंगाचे कपडे जास्त आकर्षित करतात. पांढरे फिकट रंगाचे कपडे घातलेले लोक त्यांच्या तुलनेत ते कमी चावले जातात. मित्रांनो, आता इथून खरी गंमत सुरू होते. सगळे रात्री एकत्र झोपतात, पण तरी मच्छर ठराविक लोकांनाच का जास्त चावतात? संशोधनात सांगितलं की ओ रक्तगट असलेले लोक मच्छरांना जास्त आवडतात. त्यांचं रक्त प्रथिनांना जास्त समृद्ध करत असतं, म्हणून ए ग्रुपवाल्यांना थोडं कमी चावतात. आता हे बघा, काही लोकांच्या शरीरातल्या बॅक्टेरिया घामात मिसळून एक खास वास तयार करतात, जो मच्छरांसाठी परफ्यूम सारखा असतो. म्हणूनच काही जणांना मच्छर हे चिटकूनच बसतात आणि त्यांच्या जवळून दूर जायचं नाव घेत नाही. सोबत अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला दारू पिलेले लोक माहिती आहेत का? हे ऐकून तुम्हाला हसायला लागेल, पण दारू पिलेल्याच्या शरीराचा सुगंध मच्छरांना आकर्षित करतो. विशेषतः जे लोक बियर पितात ना, त्यांना तर खूप जास्त आकर्षित करतो. मच्छर जेव्हा चावतात तेव्हा नेमकं काय होतं? मच्छर चावताना अगदी बारीक सूक्ष्म सुया असतात, त्या त्वचेत घुसवतात आणि रक्त शोषायला सुरुवात करतात. तेव्हा ते आपल्या शरीरात लाळ सलाइवा सोडत असतात. या लाळेमध्ये असतं रक्त गोठून न देणारा पदार्थ व वेदना कमी करणारा घटक. म्हणजे हे का अनेस्थेशिया सारखं असतं, जे रक्तात जेव्हा जातं तेव्हा आपल्याला कळत सुद्धा नाही, कारण आपल्याला दुखत नाही आणि रक्त सुद्धा गोठत नाही. त्यामुळे मच्छर जेव्हा रक्त पितो तेव्हा ते आणि त्याची जे आणीदार सुई असते, म्हणजे त्याचे जे तोंड असते ते काढून घेतो. त्यानंतर ते दुखायला आणि सुजायला सुरुवात होते. मच्छर टाळण्याचे काही वैज्ञानिक उपाय सुद्धा आहेत. फिकट रंगाचे कपडे घालू शकता, मच्छरदाणी वापरू शकता आणि मच्छरदाणी एवढा तर कुठल्याच गोष्टीचा आपल्याला फायदा मिळणार नाही. तुम्ही बीट किंवा लिंबू यासारखे ऍसिड असलेले पदार्थ सुद्धा आजूबाजूला रूम मध्ये टाकू शकता. घरात साचलेलं पाणी असेल तर काढून टाका, कारण तिथे मच्छरांनी पैदा होण्यासाठी खूप चांगलं पौष्टिक वातावरण असते. पंखा लावा, कारण पंख्याने सुद्धा मच्छर उडण्याचा वेग कमी करतात. त्यामुळे मच्छर अशा ठिकाणी येत नाही जिथे त्यांचा वेग आपल्याप कमी व्हायला लागतो. मित्रांनो, हे बघा, आता तर तुम्हाला कळलं असेल की मच्छर आपल्याला रॅन्डमली नाही चावत. तो अगदी हुशारीने आपला श्वास घेतो. शरीराची ऊब
रक्तगट, घामाचा सुगंध, कपड्याचा रंग या गोष्टी निवड करतो आणि नंतरच आपल्याला चावतो. पण आता यापुढे खरी गोष्ट सांगणार आहे. मच्छर चावल्याने बरेच रोग सुद्धा होऊ शकतात. ते आपला जीव सुद्धा घेऊ शकतात. हो मित्रांनो, मच्छर चावणे जेवढं चांगलं असं लोकांना वाटतं की काही होत नाही, पण मच्छर चावल्यानंतर काय काय होऊ शकते, त्याने तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. लोकांना फक्त डेंग्यू, मलेरिया किंवा पिवळी ताप ह्याच गोष्टी माहिती आहेत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आहेत जे मच्छर चावल्यानंतर होतात आणि त्या अत्यंत घातक असतात, आपल्या जीवघेण्या असतात. मित्रांनो, या गोष्टी आपला चक्क जीव सुद्धा घेऊ शकतात. त्या गोष्टी कुठल्या आहेत आणि त्या टाळायला कशा पाहिजे, सर्व तुम्हाला माहिती सांगतोय. फक्त शांत देऊ नये का. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना, तर आता खरी माहिती आहे. इथून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका किंवा हा व्हिडिओ टाळू नका. फक्त एक छोटासा दिसणारा मच्छर तुमचं संपूर्ण आयुष्य संपवू शकतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण खरंच हा छोटासा कीटक कधी मृत्यूचं कारण ठरतो हे तुम्हाला माहिती आहे का? मच्छर हे जगातील सर्वात धोकादायक प्राणी जात आहे. सिंह, वाघ किंवा साप यांच्या हल्ल्याने एकदाचा माणूस वाचू शकतो, पण मच्छराने जर असा घातक हल्ला केला तर तो कधी वाचू शकणार नाही. मित्रांनो, लक्ष देऊन बघा. आता या पुढील माहिती खूप गंभीर आहे. डेंग्यू. रक्तातील प्लेट्स अचानक कमी होतात. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रक्तस्रोत कमी होऊन आपला मृत्यूही होऊ शकतो. मलेरिया. लाल रक्तपेशींवर हल्ला करून ताप, थरथर, अशक्तपणा निर्माण होतो. उशिरा झाला तर शरीराला नक्की आपल्याला सोडावं लागतं, कारण डेंग्यू मलेरियाने ते मृत्यू होतं. सोबतच जापानी एन्सेफलिटिस नावाचा एक मेंदूला सूज येतो, तो आजार सुद्धा आहे, तो सुद्धा मच्छरामुळेच होतो. फिलेरिया. हत्तीपाय रोग. हातपाय सुजून कायमचे विकृळ होतात, हे सुद्धा मच्छरामुळेच होतो. सोबत मच्छर चावल्यानंतर शरीरावर, त्वचेवर सुद्धा परिणाम होतो. मच्छर चावल्यानंतर मच्छर आपल्या लाळेतलं त्याचं एक ऍसिड असतं, अँटीकोलाजन, ते रक्तात सोडतात. त्यामुळे शरीरात खाज सुटते आणि लालसरपणा दिसतो. जर त्या लाळेला घातक विषाणू किंवा परिजीव असतील तर ते रक्तातून पसरतात. हे विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात. काही तासात, काही दिवसात गंभीर ताप, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी असे लक्षण दिसू लागतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. जर डेंग्यूमुळे प्लेट्स फारच कमी झाल्या तर रक्तस्राव होतो. मलेरिया मेंदूवर परिणाम होऊन सिलिबल मलेरिया होतो. मेंदूवर परिणाम करणाऱ्या आजारांमध्ये रुग्ण कोमामध्ये जाऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. उपचाराला उशीर झाला, रुग्णाला दुर्लक्ष केलं तर त्याचा जीव धोक्यात येतो. याबद्दल आपण काय करू शकतो, सोबत यापासून कसे वाचाल, संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघा, मच्छरदाणी किंवा एखादं जे असतं गुड नाईट वगैरे जे मच्छर मारणारे मशीन्स ते तुम्ही लावू शकता. सोबत तुम्ही पूर्ण बाहेर कपडे परिधान करा, म्हणजे कपडे असे परिधान करा जे तुम्हाला गरमी सुद्धा करणार नाही व पारदर्शक असतील आणि हलके असतील. ताप, अंगदुखी, प्लेट्स कमी होण्याची जर लक्षणे दिसत असतील तर त्वरित जवळच्या डॉक्टरांकडे जा, त्यांचा सल्ला घ्या. सरकारी किंवा खासगी हेल्थ केअर मध्ये जाऊन किंवा एखाद्या दवाखान्यामध्ये जाऊन स्वतःची तपासणी करा. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला वाटलं की मच्छर म्हणजे फक्त एक त्रासदायक खाज, तेव्हा लक्षात ठेवा, हा छोटासा कीटक जगातील लाखो लोकांचा दरवर्षी जीव घेत असतो. हा कीटक दिसायला जेवढा छोटा असतो याचे कारनामे तेवढेच मोठे असतात. यामुळे बऱ्याच लोकांचा जीव हा जाऊ शकतो आणि इतक्या लोकांचा जीव आतापर्यंत गेलाय त्याची तर आतापर्यंत एक्झॅक्ट संख्या सुद्धा आलेली नाही, पण दरवर्षी लाखो लोकांचा जीव या मच्छराच्या चावण्यामुळे जातो. मित्रांनो, सावधान राहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती सांगण्यासाठीच होता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. KSA मराठी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.